आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा SB न्यूज चॅनल। कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण बनलेला कृष्णा नदीवरील चंदूर सैनिक टाकळी पूल दोन्ही गावांच्या सीमेवर निर्मितीच्या शेवटच्या घटकात आहे। महाराष्ट्राच्या हद्दीतील अनेक शेतकऱ्यांच्या या पुलासाठी जमिनी संपादित करून घेण्यात आल्या आहेत। सदरील संपादित करून घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्गीकरण करण्यात आले असून संबंधित वर्गीकरण केलेली रक्कम त्या शेतकऱ्यांना देऊन कामाला सहकार्य करावे अशी मागणी चिकोडी जिल्हा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अनिल पाटील यांनी केली आहे। चंदूर तालुका चिकोडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे बोलताना म्हणाले, दिल्ली सरकारचे विशेष प्रतिनिधी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली 2014 साली शासनाला पाठपुरावा करून या नदीवर चंदूर आणि सैनिक टाकळी येथे पूल निर्मिती होण्यासाठी नेते प्रकाश हुक्केरी यांनी प्रयत्न करून सदर काम करून घेतले होते। सध्या या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून महाराष्ट्र हद्दीतील काही शेतकऱ्यांनी आपली जमीन अद्याप न दिल्यामुळे काम थांबलेलं आहे। मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील 30 गुंठे जमीन या पुलासाठी आवश्यक असून त्या मोबदल्या त्या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांच्याकडे मोबदल्यासाठी 44,90,941 रुपये वर्गीकरण केले असून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या 10 शेतकऱ्यांना सदरील रक्कम देऊन ती जमीन आपल्या नावे करून कर्नाटक सरकारला हस्तांतर करून सदर कामाला सहकार्य करावे। याचबरोबर पुलाच्या पलीकडील महाराष्ट्र हद्दीतील रस्त्यासाठी सुद्धा कर्नाटक सरकार त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोबदला देण्यास तयार आहे। त्यामुळे दोन्ही राज्यांना अनुकूल ठरणारा पूल लवकरात लवकर झाल्यास दोन्ही राज्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा ठरणार आहे असंही ते म्हणाले। यावेळी शरद पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक जमदाडे, गोपाळ मगदूम, संजय कुरणे, संजय पाटील, सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कर्नाटक सरकारच्या 2014 साली चंदूरटेक सैनिक टाकळी ब्रिज मंजूर झाला आणि त्या ब्रिजचं बांधकाम आज अंतिम टप्प्यात येत आहे आणि ह्या कामासाठी महाराष्ट्राच्या बाजूचे 31 गुंठ जमीन टोटल 10 शेतकरी यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या जमिनीचा परिहार द्यायचा होता। त्या जमिनीचा परिहार आमच्या कर्नाटक सरकारच्या KRDCL मार्फत त्यांना 18 जून 2024 साली जिल्हा परिषद CEO कोल्हापूर यांच्या नावे 44,90,941 रुपये आमच्या कर्नाटक सरकारच्या KRDCL खात्यानं जमा केले आहेत। आणि ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांनी ताबडतोब ती रक्कम त्या शेतकऱ्यांना अदा करून ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या नावे खरेदी करून त्या जमिनीचं हस्तांतरण आमच्या कर्नाटक सरकारच्या KRDCLला त्यांनी हस्तांतर करावं व पुढील कामासाठी त्यांनी आम्हाला सहाय्य करावं। आणि हे करत असताना आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी व उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि आमच्या भागाचे लोकनेते भागविधाते माननीय प्रकाश हुक्केरी, आता सध्याचे कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी व ह्या भागाचे विधानसभा सदस्य गणेशअण्णा हुक्केरी यांच्यामार्फत ह्या फुलासाठी त्यांनी निधी मंजूर करून आणला व हा फूल एकदम अंतिम टप्प्यात अनुकूल होणार आहे। आणि ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे की आता परवा त्यांनी एक बातमी दिली होती की अंकुश आंदोलन शिरोळच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही सल्लामसलत करून ह्या महापुराचं जे अडेतडे येत होतं त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर आमचे नेते प्रकाशअण्णा हुक्केरी यांनी बैठक घेऊन त्यांना कसा म्हणजे ह्या बाजूचा रस्ता करायचा आहे, किती पोळ्या सोडायच्या आहेत, किती ठिकाणी पायपाय घालायच्या आहेत, हे त्यांच्या सगळ्यांच्या विचारानं ह्या महाराष्ट्र साईडचा रोड त्याच्यासाठी सुद्धा 1.5 ते 2.25 कोटी रुपये आमच्या कर्नाटक सरकारच्या KRDCLनंच मंजूर केले आहेत। फक्त महाराष्ट्र सरकारने आम्हाला ही योजना पूर्ण होतपर्यंत आम्हाला त्यांनी मदत करावी ही एवढी माझी त्यांना विनंती आहे। SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी।